मिरज शहरात एका तरुणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून निखिल कलगुटगी असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। मिरजेच्या गणेश तलावाजवळ निखिल विलास कलगुटगी याच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला। या हल्ल्यानंतर निखिल कलगुटगी याला उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे। तरुणावर हल्ला झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। वर्चस्व वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या प्रकरणी प्रथमेश ढेरे, विशाल शिरोळे, सरफराज सय्यद आणि प्रतीक चव्हाण हे 3 ते 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। संशयित आरोपी प्रथमेश ढेरे, विशाल शिरोळे, सरफराज सय्यद हे 3घे जण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। यापूर्वी यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत। आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी ऋषिकेश कलगुटगीचा भाऊ रोहन याच्यावर 3 महिन्यापूर्वी वार करत त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळी फिर्यादीचा मामा यातील मयत निखिल कलगुटगी यानं फिर्यादीस मदत केल्याचा राग मनात धरून गणेश तलावापासून तानाजी चौकाकडे जाणाऱ्या रोडच्या फुटपाथच्या जवळ वरील आरोपींनी त्या ठिकाणी अचानक येऊन धारदार हत्यारानं वार करून फिर्यादीचा मामा निखिल कलगुटगी यांचा गंभीर वार करून खून केला असा संशय पोलिसांना आहे। दरम्यान याच कारणातून खून झाला की या हल्ल्यामागे अन्य कोणतं कारण आहे का याचाही पोलीस शोध घेत आहेत। खुनाच्या घटनेनं मिरज शहरात खळबळ उडाली असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून केली जाते। दरम्यान सांगली शहरातील शांतीनगर इथं पतीनं पत्नीचा धारदार शस्त्रानं खून केल्याची घटना घडली आहे। घरगुती कारणातून हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक संशय आहे। काजल प्रशांत एडके असं मृत विवाहितेचं नाव असून तिचा पती प्रशांत एडकेनं हा खून केला आहे। पोलीस घटनास्थळावर दाखल झालेत। याबाबतचा तपास सुरू आहे। खुनानंतर या परिसरामध्ये खळबळ माजली आहे। या ठिकाणी लोकांनी गर्दी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून काजल आणि तिचा पती त्यांच्यामध्ये वाद सुरू होते। अनेकदा हे वाद पोलीस ठाण्यापर्यंत देखील पोहोचले होते। काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी समजूत काढत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु हा वाद काही मिटला नाही। काजल तिच्या माहेरी मलकापूर या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून त्या वास्तव्यास होत्या, तर दुसरीकडे पती प्रशांत हा अनेकदा तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता। काल प्रशांत यानं काजलला मलकापूर या ठिकाणावरून समजूत काढून घरी घेऊन आला, मात्र सकाळच्या वेळेस कोमल झोपेत असतानाच त्यानं धारदार शस्त्रानं वार करत तिचा खून केला। काजलचा खून केल्यानंतर प्रशांत यानं घराला बाहेरून कडी लावत थेट सांगली शहर पोलीस ठाणे गाठले आणि घडलेल्या घटनेची माहिती दिली। ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून काजल हिचा मृतदेह सांगली सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे। महिलेचा खून झाल्याची बातमी वाऱ्यासारखी शांतीनगर परिसरामध्ये पसरली आणि बघ्यांची एकच गर्दी जमली होती। दरम्यान पोलीस उपअधीक्षक यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाच्या सूचना दिल्या। या प्रकरणी अधिक तपास पोलीस शहर करत आहेत।